नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. इंग्लिश ग्रामरमधला आर्टिकल्स हा घटक आपण पाहतो आहोत, ज्याचा पार्ट 1 हा तुम्ही पाहिला असेल अशी मी आशा करतो. जर पाहिला नसेल तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा, तुम्हाला त्या ठिकाणी मी त्याची लिंक अवेलेबल करून दिलेली आहे. तर आर्टिकल्स पार्ट 1मध्ये आपण ए आणि ॲनचा वापर पाहिला होता. आता आपल्याला याच्यातलं जे राहिलेलं तिसरं आर्टिकल आहे, जे आर्टिकल कुठलं आहे, द. तर या दचा वापर नेमका कसा करायचा, दसाठी कुठले नियम आहेत, या नियमांची चर्चा आपल्याला या व्हिडिओमध्ये करायची आहे. तर चला सुरू करूयात पार्ट 2. आपण काल पाहिलं आर्टिकल्स हॅव 2 टाईप्स, डेफिनेट आर्टिकल्स आणि इनडेफिनेट आर्टिकल्स. त्यातलं आपलं इनडेफिनेट पूर्ण झालेलं आहे. आता आपण जे घेणार आहोत ते आहे डेफिनेट आर्टिकल्स, ज्याच्यात द हा प्रकार येणार आहे. चला तर पाहूयात दच्या संदर्भातले काही महत्त्वाचे नियम. सुरुवातीला हे बेसिक नियम बघूयात, जे आपण अ आणि ॲनसाठी काल पाहिले होते, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले असतील. ठीक आहे. आर्टिकल द. आता यूज बिफोर कॉमन नाऊन. आर्टिकल द जे आहे ते कॉमन नाऊनच्या आधी वापरायचं असतं, जो आपण अ आणि ॲनमध्ये सुद्धा हा रूल पाहिलेला आहे. नेक्स्ट रूल काय म्हणतो बघा, द नाऊन शुड बी सिंग्युलर ऑर प्लुरल. आपण अ आणि ॲनसाठी फक्त सिंग्युलर असावा असा नियम पाहिला होता. बट इन द जर दचा विचार केला तर आपल्याला दमध्ये ते नाऊन सिंग्युलर असेल तरी चालतं आणि प्लुरल असेल तरी चालतं. ठीक आहे. आता लक्षात घ्या, इथंच नियम इथून पुढचे थोडेसे बदलणार आहेत. तिसरा नियम बघा काय आहे, इट शुड बी वॉवल ऑर कॉन्सोनंट साऊंड. आता आपण वॉवल साऊंड कशात बघितला होता, ॲनसाठी वॉवल साऊंड पाहिजे आणि असाठी काय तर कॉन्सोनंट साऊंड पाहिजे हे पाहिलं होतं. पण इथं साऊंड कसा आहे असू द्या, वॉवल असू द्या नाही तर कॉन्सोनंट असू द्या, तुम्ही द वापरू शकताय. ठीक आहे. नेक्स्ट आहे इट शुड बी काउंटेबल ऑर अनकाउंटेबल. आपण पहिल्या 2 प्रकारामध्ये ते नाऊन फक्त काउंटेबल असावं असं पाहिलं होतं, पण द वापरताना तुम्हाला ते नाऊन अनकाउंटेबल असेल तरी सुद्धा द वापरता येतं. आणि शेवटचा रूल काय बघा, इट शुड हॅव डेफिनेट इन्फॉर्मेशन. आपल्याला ते जे नाऊन आहे ना, त्या नाऊनची डेफिनेट इन्फॉर्मेशन माहिती असली पाहिजे, नेमकं काय आहे. जसं आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बुकचं एक्झाम्पल पाहिलं होतं पहा, आय हॅव अ बुक, द बुक इज रिटन बाय डॉक्टर APJ अब्दुल कलाम, असं काहीतरी वाक्य होतं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आय हॅव अ बुक सुरुवातीला आपण पाहिलं आणि नंतर त्याच बुकचं रिपिटेशन झालं, त्यामुळे पुन्हा आपण द वापरतो. हे नियम काल आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल. ठीक आहे. नंतर बघूयात आता याच्याशी रिलेटेड असणारे काही नियम इथं दिलेत, जे उदाहरणं दिलेत, ज्याचा पडताळा आपण ह्या नियमांच्याद्वारे करणार आहोत. आता पहा, द स्टार्स आर इन द स्काय. स्टार्स हे कसलं आहे तर हे अनेक वचन आहे. ठीक आहे. आणि त्याच्या आधी काय आले बघा, द आले. त्याच्यानंतर कॉमन नाऊन आहे का, हो कॉमन नाऊन पण आहे. प्लुरल आहे. त्याच्यानंतर त्याचा साऊंड वॉवल साऊंड असो किंवा कॉन्सोनंट असणारच आहे, दोन्हीपैकी एक साऊंड तर असणारच आहे. पुढचा दॅट शुड बी काउंटेबल ऑर अनकाउंटेबल. हे कसं आहे तर अनकाउंटेबल आहे. ओके. आणि डेफिनेट इन्फॉर्मेशन आहे. आता लक्षात घ्या, स्टार्स इन द स्काय. ओके. आता ह्याच्याशी रिलेटेड जवळपास 15-16 नियम आहेत. ते नियम पुढं पाहिल्यानंतर तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती अधिक होणार आहे. पुढचं जे एक्झाम्पल आहे ते काय बघा, दे आर डान्सिंग इन द वॉटर. तर द वॉटर, आता वॉटर हे कसं आहे, काउंटेबल आहे का, नो, दिस इज अनकाउंटेबल. कॉन्सोनंट साऊंड तर कुठला ना कुठला असणारच आहे. प्लुरल किंवा सिंग्युलर आपल्याला सांगता येईल का, नाही सांगता येणार. ठीक आहे. म्हणजे अशा ठिकाणी जिथं तुम्हाला ए आणि ॲन वापरता येणारच नाही, अशा ठिकाणी तुम्हाला द वापरता येणार आहे. खालचं सुद्धा उदाहरण बघा, द मिल्क आलंय पहा, मिल्क अनकाउंटेबल थिंग आहे. द चिल्ड्रन प्लुरल आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे नियम तुम्हाला दसाठी काही जे विशेष आहेत ते आपल्याला आता पुढच्या पेजवर पाहायचे आहेत. यूज ऑफ आर्टिकल द. पहिला नियम काय सांगतो बघा, द फर्स्ट रूल सेज दॅट द इज यूज्ड विथ युनिक थिंग इन द नेचर. युनिक थिंग इन द नेचर म्हणजे काय की निसर्गातली म्हणा किंवा आपल्या सभोवतालची जी युनिक थिंग आहे, युनिक म्हणजे कळतंय का, जगातील एकमेव घटक. ठीक आहे. म्हणजे जगातील एकमेव वस्तू असेल तर अशा वेळी तुम्हाला काय करावं लागणार आहे, मग ते नेचरमधली असू द्या किंवा आपल्या परिसरातले असू द्या, अशा वेळी तुम्हाला वापरावं लागणार आहे द हे आर्टिकल त्या विशिष्ट गोष्टीच्या आधी, त्या थिंगच्या आधी. जसं द सन राईज इन द ईस्ट. आता बघा, द सन
सन म्हणजे काय? सूर्य, जगातील एकमेव गोष्ट आहे, त्याच्या आधी आपण द वापरणार आहोत. त्याचबरोबर ईस्ट आलं बघा, म्हणजे दिशेच्या आधी सुद्धा तुम्ही द वापरता, कारण दिशा ह्या फिक्स आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर दुसरं उदाहरण पाहूयात. द अर्थ. अर्थ बघा, सूर्यकुलातील एक घटक झाला, तर त्याच्या आधी काय वापरलं आहे? द वापरलं आहे, एकमेव आहे. अशा गोष्टींसाठी द हे आर्टिकल वापरलं जातं. ठीक आहे. पुढचा नियम बघूयात. नियम क्रमांक दुसरा. द इज यूज बिफोर सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ज. डिग्री हा जो घटक आपण ज्यावेळेस पाहू त्यावेळेस तुमच्या आणखी लक्षात येईल. पण डिग्रीचे जे 3 प्रकार आहेत, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह, त्यातली जी सुपरलेटिव्ह डिग्री आहे त्या सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जे विशेषण तुम्हाला आलेलं असतं तर त्याच्या आधी द हे वापरावंच लागतं. सपोज द फास्टेस्ट. ओके, तर हे ज्यावेळेस आपण EST लावतात तर त्याच्या आधी तुम्हाला द वापरणं हे बंधनकारक असतं, म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये तुम्हाला द वापरावं लागत असतं. ठीक आहे. पुढचं उदाहरण पाहूयात. त्याचं काय दिलं आहे बघा. राहुल इज वन ऑफ द क्लेवरेस्ट बॉईज. द आलं पहा क्लेवरेस्टच्या आधी. ठीक आहे. आणि याचा अर्थ होतो जे काही क्लेवरेस्ट आहे त्याच्यापैकी तो एक जण आहे, म्हणून इथं बॉईज येतं, लक्षात घ्या. पुणे इज द क्लीनेस्ट सिटी ऑफ ऑल. क्लीनेस्ट. ओके, एकदम सुंदर, म्हणून इथं काय वापरलं गेलं? द वापरलं गेलं. ठीक आहे. पुढचं उदाहरण, पुढचा नियम बघूयात. पुढचा नियम काय सांगतो पहा. तर पुढच्या नियमात दिलं आहे द इज यूज्ड विथ द नेम्स ऑफ डिरेक्शन्स. म्हणजे ज्या दिशा आहेत, जसं आपण पहिल्या उदाहरणामध्येच बघितलं होतं पहा, द ईस्ट. बरोबर आहे. द सन राईज इन द ईस्ट. दिशांची जी नावं आहेत त्या नावांच्या पूर्वी काय वापरलं जातं? तर आर्टिकल द वापरलं जातं. लक्षात घ्या, महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या कुठल्या? युनिक थिंग असेल, सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असेल किंवा नेम ऑफ डायरेक्शन्स असेल, म्हणजे दिशांची नावं असू द्या, अशा वेळी तुम्हाला आर्टिकल द वापरावं लागतं. पाहूयात पुढचा चौथा नियम काय सांगतोय. द इज यूज्ड विथ द नेम ऑफ हिस्टॉरिकल बिल्डिंग्स. म्हणजे ऐतिहासिक वास्तू असतात पहा काही. ठीक आहे. जसं की ताजमहल असेल, रेड फोर्ट असेल, लाल किल्ला असेल, शिवनेरी असेल, रायगड असेल, राजगड असेल, ह्या ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत, ज्या बिल्डिंग्ज आहेत, त्या बिल्डिंगसाठी काय वापरतात? तर आर्टिकल द त्या नावाच्या आधी वापरलं जातं. नेक्स्ट येऊयात. पुढचा नियम काय म्हणतो बघा. नियम 5वा. द इज यूज्ड बिफोर द नेम ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन्स. बरोबर. एखादं मासिक असू द्या किंवा एखादा न्यूजपेपर असू द्या, तर त्याच्या नावाच्या आधी द हे उपपद वापरलं जातं. जसं द हिंदू हा एक न्यूजपेपर आहे, द टाइम्स ऑफ इंडिया न्यूजपेपर्स आहेत. म्हणजे असं कुठलंही मासिक असू देत किंवा न्यूजपेपर असू दे, त्याच्या आधी तुम्हाला काय वापरावं लागतं? तर आर्टिकल द वापरावं लागतं. जसं लेटरमध्ये वगैरे सुद्धा तुम्ही एखाद्या वर्तमानपत्राचं नाव लिहित असाल तर तो महिनापाठ करताना द लोकमत, द सकाळ असं पाठ करत असता. ठीक आहे. पुढचा नियम बघूयात. नियम 6वा. द इज यूज्ड बिफोर वेल नोन बुक्स. म्हणजे काय? प्रचलित जी पुस्तकं आहेत, ठीक आहे, जी जगविख्यात आहेत, अशा पुस्तकांच्या नावाच्या आधीसुद्धा तुम्हाला काय करावं लागतं? द हे उपपद वापरावं लागतं. जसं द रामायणा, द कुराण, द बायबल. ओके, अशी जी काही पुस्तकं असतील, द महाभारता, ओके, द गुरु ग्रंथ साहेबा. तर अशा पद्धतीची जी वेगवेगळी पुस्तकं आहेत, त्या पुस्तकांच्या, म्हणजे ऐतिहासिक पुस्तकं असू द्या, वेल नोन बुक्स असू द्या किंवा एखादं महाकाव्याचं नाव असू द्या, ठीक आहे, जे जगात आहे, जे विख्यात आहे, अशा पुस्तकाच्या नावाच्या आधी तुम्हाला काय वापरावं लागतं? द हे उपपद वापरावं लागतं. यात पुढं 7वा नियम काय सांगतो बघा. द इज यूज्ड विथ द नाउन विच इज रिपीटेड. आपण हा नियम पाहिलेला आहे. एखादं नाम जर रिपीट झालं तर पहिल्या वापरापूर्वी अ किंवा ॲन वापरतात. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकाल, अ साठीचा जो व्हिडिओ आहे त्याच्या अ आणि ॲनसाठी. तर अ किंवा ॲन इथं सुद्धा बघा, आय लाईक अ बुक, द बुक इज रिटन बाय सुधा मूर्ती. ओके, आता लक्षात घ्या, द बुक या ठिकाणी आले बघा. इथं बुकसाठी द आलं आहे आणि इथं बुकसाठी अ आलं आहे. ठीक आहे. काय रिझन आहे? कारण पहिलं जे होतं त्या वापरापूर्वी अ किंवा ॲन नियमानुसार वापरतात, पण त्याच बुकचं पुन्हा कितीही वेळा रेपिटेशन होऊ द्या, तेव्हा मात्र द हेच उपपद वापरलं जात असतं. ठीक आहे. पुढचा उदाहरण बघूयात. यू मेट ॲन ओल्ड मॅन. या ठिकाणी बघा, ओल्ड मॅनसाठी काय आलं आहे? ॲन आलं आहे, पण पुन्हा तोच ओल्ड मॅन इथं आला आहे रिपीट, पण पुन्हा मात्र आर्टिकल कुठलं आलं आहे? द आलं आहे. का? कारण तोच ओल्ड मॅन रिपीट झाला आहे, त्याची आता डेफिनेट इन्फॉर्मेशन मिळू लागली आहे. ठीक आहे. पुढचा बघूयात नियम काय सांगतो बघा. नियम 8वा.
द इज यूज बिफोर द नेम ऑफ रिव्हर्स. बघा आता कशा कशाच्या नावाच्या आधी, आता हे सेपरेट देण्यापेक्षा मी एकत्र केलेलं आहे. नद्यांची नावं असू द्या, गल्फ आखात असू द्या, समुद्राचं नाव असू द्या, एखाद्या पर्वताचं नाव असू द्या, माउंटेन्स और ग्रुप ऑफ आयलंड म्हणजे काही जी बेटं आहेत त्या बेटांची नावं असू द्या, किंवा ओशन्स म्हणजे महासागर असू द्या, असं काहीही असेल तरी त्या नावाच्या आधी द हे उपपद वापरलं जातं. उदाहरणार्थ द गंगा रिव्हरचं नाव आहे, ठीक आहे. द हिमालया माउंटेनचं नाव आहे. द हिंदी ओशन, ओके, हिंदी महासागर, तर या ठिकाणी सुद्धा ओशनचं नाव आहे. द अरेबियन सी समुद्राचं नाव आहे. अशा वेळी तुम्हाला आर्टिकल द वापरलं जात असतं, ठीक आहे. ठीक आहे, तर आता वळूयात पुढच्या पेजकडं. रूल 9 काय सांगतो पहा. द इज यूज्ड विथ सिंग्युलर नाउन इफ इट रेप्रेझेंट होल क्लास. हा पण नियम आपण पाहिला होता अ मध्ये आणि ॲनमध्ये, ठीक आहे. एखाद्या पूर्ण वर्गासाठी सुद्धा द हे उपपद वापरलं जातं, पण ते नाउन कसं असलं पाहिजे पहा, लक्षात घ्या, सिंग्युलर असताना, ठीक आहे. द डॉग इज अन ऑनेस्ट ॲनिमल. ॲक्च्युली इथं काय करतंय ते प्रतिनिधित्व करतंय. कुणाचं प्रतिनिधित्व करतंय तर ऑनेस्ट ॲनिमलचं. कोण? द डॉग, ठीक आहे, डॉग. म्हणून डॉगच्या आधी काय वापरलं गेलेलं आहे, द वापरले. किंवा द रोज इज अ लवली फ्लावर. जेवढे काही लवली फ्लावर आहेत ना त्यांच्यामध्ये सगळ्यात देखणा किंवा सगळ्यात सुंदर फूल जर असेल तर ते रोज. म्हणजे या सगळ्यांचं नेतृत्व रोज करतोय, म्हणून द हे आर्टिकल त्याच्यासाठी त्याच्या आधी वापरलं जात असतं, ठीक आहे. उद्यात पुढच्या नियमाकडं. नियम क्रमांक 10 काय सांगतो पहा आपल्याला. द इज यूज्ड बिफोर नॅशनॅलिटीज, सेक्ट्स अँड कम्युनिटीज. म्हणजे काय की नॅशनॅलिटी एखादा ज्याला आपण देशवासी किंवा प्रांतवासी म्हणतो, ठीक आहे. देशवासी असेल, प्रांतवासी असेल, एखाद्या संप्रदाय असेल किंवा एखादा समूह असेल, अशा वेळी तुम्हाला काय करावं लागतं, द हे आर्टिकल त्या ठिकाणी वापरावं लागतं. जसं उदाहरण तुम्हाला पाहता येईल, द हिंदूज, द इंडियन्स. इथं नॅशनॅलिटीज आले, इथं सेक्ट्स आले किंवा कम्युनिटीज आल्या, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं याचा वापर द या द या आर्टिकलचा वापर केला जात असतो, ठीक आहे. पुढचा बघूयात. 11वा रूल काय सांगतोय. द इज यूज्ड बिफोर द नेम ऑफ शिप्स, ट्रेन्स और एरोप्लेन्स. म्हणजे एखादं मोठं शिप आहे, जसं टायटॅनिक आपण ऐकलेलं आहे, ट्रेन आहे मोठीशी किंवा एरोप्लेन आहे, अशी जी नावं असतं, ह्यांची जी नावं असतात त्या नावांच्या आधी द हे उपपद वापरलं जातं. जसं द मुंबई एक्सप्रेस ट्रेनचं नाव आहे, द टायटॅनिक द नेम ऑफ शिप्स, द विक्रांत एरोप्लेन. अशी जी नावं आहेत, म्हणजे ॲक्च्युली हे काय असतात तर तेवढेच असतात, निश्चित असतात, ठीक आहे. त्याच्यामुळं त्याच्या आधी काय वापरलं जातं, द हे उपपद वापरलेलं आपल्याला दिसून येतं. उद्यात पुढच्या नियमांकडं. 12वा नियम काय सांगतो पहा. द इज यूज्ड विथ ऑर्डिनल्स. आता ऑर्डिनल्स म्हणजे काय पहा, तर क्रमवाचक विशेषणं जी असतात, ज्याच्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा, 100वा, 200वा, शेवटचा. तर द फर्स्ट, द लास्ट, द 15th, द 8th, ठीक आहे. म्हणजे ज्याच्या शेवटी आपण असं TH वगैरे लावतो ना, तर त्या ठिकाणी तुम्ही आर्टिकल कुठलं वापरू शकताय, द वापरलं जात असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं जाऊयात. रूल नंबर 13 काय म्हणतो बघा. द इज यूज्ड विथ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे काय, जी काही आपली संगीतातली जी वाद्य आहेत त्या वाद्यांच्या नावाच्या पूर्वीसुद्धा द हे उपपद वापरलं जात असतं, ठीक आहे. राहुल प्लेज द तबला, ठीक आहे. तबला हे काय आहे, वाद्य. त्या वाद्याच्या नावाच्या पूर्वी तुम्हाला आर्टिकल द वापरावं लागतं. तसंच रवीना लाईक्स टू प्ले द वीणा, ओके. वीणा वाजवायला तिला आवडतो. म्हणजे या ठिकाणी काय केलं तर त्या जे काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे त्या नावाच्या आधी द हे उपपद वापरलेलं तुम्हाला दिसतंय. पुढचा 14वा नियम काय सांगतो पहा. द इज यूज्ड विथ द नेम ऑफ सायंटिफिक इन्व्हेन्शन्स. म्हणजे जे काही सायंटिफिक इन्व्हेन्शन्स म्हणजे काय की वैज्ञानिक शोध वगैरे असतात, तर त्या शोधांच्या नावाच्या आधीसुद्धा तुम्हाला द हे उपपद लागलेलं दिसतं. जसं द ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षण, कारण गुरुत्वाकर्षण ही जगविख्यात बाब आहे, ठीक आहे. सगळीकडे तशीच आहे, म्हणून द ग्रॅव्हिटेशन. त्याचबरोबर द लॉ ऑफ रिफ्लेक्शन, ठीक आहे.
म्हणजे नियम कशाचा, तर या ठिकाणी बघा रिफ्लेक्शनचा नियम सगळीकडे सारखाच आहे म्हणून द हे उपपद त्याच्या आधी वापरलेलं तुम्हाला दिसतं. रिझन एकच सांगून टाकायचे, सायंटिफिक इन्व्हेन्शन्स. ठीक आहे, पुढचा रूल बघूयात आता. रूल नंबर 15 काय सांगतो पहा, द इज यूज्ड विथ लेफ्ट ऑर राईट साईड. म्हणजे लेफ्ट साईड, राईट साईड, डावी बाजू, उजवी बाजू असं ज्यावेळेस असेल तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला काय करावं लागतं, द हेच उपपद वापरलं जात असतं. ठीक आहे, आणि शेवटचा नियम काय सांगतोय पहा, द इज यूज्ड समटाइम्स विथ द प्रॉपर नाउन. द कधी कधी सामान्य नामाच्या पूर्वीच नाही तर कधी कधी ते प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नामाच्या आधीसुद्धा वापरलं जातं. फक्त लक्षात घ्या की कुठल्या व्ह्यूनं किंवा का वापरलं जातं आणि कशामुळे वापरलं जातं. तर वाक्य बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, ज्योतिबा फुले इज कॉल्ड द मार्टिन लुथर किंग ऑफ इंडिया. तर या ठिकाणी बघा मार्टिन लुथर किंग हे काय आहे, ते खूप मोठे समाजसुधारक आहेत आणि त्यांच्या नावाच्या आधी काय वापरले, द वापरले. पण लक्षात घ्या की आपल्या ज्योतिबा फुलेंची तुलना आपण त्यांच्याबरोबर केली म्हणून त्या नावापूर्वी काय वापरलं गेलं, द हे उपपद वापरलं गेलं आहे. लक्षात घ्या, म्हणजे तुलना करतोय तर त्याच्यातला जो मोठा आहे ॲक्च्युली आपण त्यांची तुलना त्यांच्याबरोबर करतोय. म्हणजे मार्टिन लुथर किंग यांचं जे कार्य आहे ते मोठं आहे आणि त्यांच्याबरोबर आपल्या ज्योतिबा फुलेंची आपण तुलना करतो, तर अशा वेळेस त्या नावाच्या आधी काय केलं जातं, द पहिल्या नावाच्या आधी वापरलं जात नाही. लक्षात घ्या. नंतर चंद्रगुप्ता इज कॉल्ड द सिकंदर ऑफ इंडिया. चंद्रगुप्ताला भारताचा सिकंदर म्हटलं जातं. आता सिकंदर हा काय आहे, जगविख्यात आहे, जगावर त्यानं राज्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु चंद्रगुप्तांचं कार्य नक्कीच तुलनेनं चांगलंच आहे, परंतु काय आहे त्यांच्या कार्याची व्याप्ती थोडीशी कमी आहे, पण भारतासाठी ती खूप मोठी आहे म्हणून त्यांची तुलना ज्यावेळेस सिकंदराबरोबर केली जाते तर सिकंदर म्हणजे ज्याच्याबरोबर तुलना केली त्याच्या नावाच्या आधी द हे उपपद तुम्ही वापरू शकता. म्हणजे उपमा वगैरे देताना तुम्ही हे उपपद वापरत असता. आय होप की द हे उपपद तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजलेलं असेल. जर समजलं असेल, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.